छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन, शासकीय हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी। त्यामुळे आसपासच्या 2 किलोमीटर परिसरातील वाहनांच्या आणि घराच्या काचांना तडे। जळगावमधील चाळीसगावमध्ये नगर परिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण, पुढील तपास सुरू। पालघरमध्ये भाजपच्या विजय मिरवणुकीदरम्यान 2 महिलांना मारहाण, सीएनजी गाडीसमोर फटाके वाजवण्यास विरोध केल्यानं मारहाणीचा प्रकार। महिलांवरती वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेतच हाणामारी, शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण, तर प्रत्युत्तरामध्ये भागवत बैसाने यांनाही मारहाण। कार्यकर्त्यांच्या मुलाखतींदरम्यान मारहाण झाल्याचं समोर। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये निवडणुकीच्या जल्लोषादरम्यान क्षुल्लक कारणावरून जीवघेणी मारहाण, गंभीर जखमी नागपूरमधील रुग्णालयात भरती। तुमसर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद। पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मंचर नगरपंचायतीमध्ये 2 उमेदवारांना समान कौल, चिठ्ठी उचलून झालेल्या निर्णयामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे लक्ष्मण पारधी यांचे नगरसेवक पदाचे दार उघडले। जळगावमधील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीमध्ये आजीबाई नगरसेवक, वयाच्या 77व्या वर्षी जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं योगदान मी नाकारत नाही, कणकवलीमधील शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांची प्रतिक्रिया। कणकवलीमध्ये विकास निधी देण्यासाठी उदय सामंत आणि निलेश राणेंनी मदत करावी, पारकर यांचं आवाहन। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके यांच्या विजयानंतर पंढरपूरमध्ये भव्य रॅलीचं आयोजन। भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांच्याकडून मतदारांना अभिवादन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची मोटरसायकल रॅली, ठाकरेंच्या कार्यालयासमोर रॅली आली असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। रत्नागिरीमध्ये भाजपच्या विजयामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांची भूमिका निर्णायक ठरली। 2 नगरपंचायतींवरती भाजपचा नगराध्यक्ष, जिल्ह्यात भाजपच्या 39 उमेदवारांपैकी 36 नगरसेवक हे विजयी। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा हा मोठा विजय। कल्याणमध्ये भाजप शिवसेनेला खिंडार, शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। मन की बात नाही तर जन की बात हवी, भाजपच्या अनुसूचित सेलच्या सचिवांचा हा घरचा आहे। अकोला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हालचालींना वेग। संजय राठोड यांची पदाधिकाऱ्यांसह तातडीची बैठक। नगर परिषद निवडणुकांचं अपयश भरून काढण्याचे राठोड यांचे हे निर्देश। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून जाहीरनामा प्रसिद्ध। वॉर्डमध्ये प्रत्येक समुदायासाठी 100 आसनी एसी बजरंग दलाचं कार्यालय उभारलं जाईल। सुनील शुक्ला यांचं जाहीरनाम्यातून हे आश्वासन। मी हिटलर नाही, लोकांचा सेवेकरी आहे, जनतेच्या विश्वासावर कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मोठं झालोय। हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांच्यावरती हा निशाणा। काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम केलं। जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला। काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न। रोहित पवारांचा ट्विट करत काँग्रेसवरती निशाणा। जनमताचा कौल मान्य, निवडणुकीमध्ये जिथे कुठे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करू, खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश निराश होऊ नये, खासदार ओमराजे निंबाळकर यांचं हे आवाहन। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, लवकरच घोषणा होईल, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं बोलणं झालंय। दत्ता धनकवडे यांची माहिती, तर तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार असल्याची धनकवडे यांच्याकडून स्पष्ट। परळी नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना फेसबुकवर खदखद व्यक्त केली। चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, काम करताना भांडवलदार श्रीमंतांना प्राधान्य देऊ नका, पदाधिकाऱ्यांकडून या संदर्भातली खदखद व्यक्त। लासलगावसह बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण। लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 500 रुपयांची, तर जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 400 रुपयांची घसरण। दर घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत। नंदुरबार जिल्ह्यात हवामानात सातत्यानं बदल, त्यामुळे पपई पिकावर परिणाम। रात्री कडाक्याची थंडी, दिवसा ऊन, त्यामुळे पानांना गळती। पुणे जिल्ह्यात राज्यासह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक, बहुतांश फळभाज्यांचे भाव स्थिर। थंडीमुळे पपईला मोठ्या प्रमाणात मागणी। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सर्वपक्ष नेते एकवटले। शिष्टमंडळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट।
भंडाऱ्यात 7 निवडणूक अधिकाऱ्यांचं निलंबन. मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएमवर उमेदवाराचं नाव न दिसल्यानं गोंधळ. आक्षेप घेत उमेदवार करुणा राऊत यांनी निवडणूक विभागाकडे केलेली तक्रार. प्रकरणाची सखोल चौकशी करणार जिल्हाधिकाऱ्यांचं हे आश्वासन.